नमस्कार. मागील तासिकेमध्ये आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी चिन्ह वापरून कशी करतात याविषयी पाहिले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 4 या संख्यावर आधारित शाब्दिक उदाहरणांचा उपयोग करून वजाबाकी शिकवण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. लहान मुलांना गणितातील वजाबाकी ही संकल्पना समजून सांगण्यासाठी आपल्याला निसर्गामधील काही उदाहरणांचा उपयोग आजच्या या तासिकेमध्ये करायचा आहे. या शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने आपण गणितातील जराशी अवघड आणि किचकट असणारी वजाबाकी ही संकल्पना सहजपणे शिकू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. काही शाब्दिक सोपी उदाहरणे पाहूया. एका झाडावरती 4 पक्षी बसले होते. त्यातील एक पक्षी उडून गेला. तर आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? शिक्षक मित्र हो, अशा प्रकारचे काही सोपी शाब्दिक उदाहरणे प्रथम विद्यार्थ्यांना विचारून ती खालील प्रकारे सोडवून घ्यावी. सुरुवातीला किती पक्षी होते? 4. या ठिकाणी 4 ही संख्या म्हणजेच एकूण संख्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. किती पक्षी उडाले? 1. या ठिकाणी उडाले म्हणजेच आपल्याला 1 ही संख्या वजा करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. आता किती पक्षी उरले? उरले म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगावे. हेच आपण आता चित्ररूपात विद्यार्थ्यांना समजून सांगूया. प्रथम चित्रामध्ये किती पक्षी बसले होते? 1, 2, 3, 4 म्हणजेच झाडावरती 4 पक्षी बसले होते. त्यानंतर काही वेळानंतर त्यातील किती पक्षी उडून गेला? या ठिकाणी दिसतोय 1 पक्षी उडून गेला. तर आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? 1, 2, 3 म्हणजेच त्या झाडावरती आता 3 पक्षी उरलेले आहेत. हेच आता आपण आडव्या मांडणीने पाहूया. एकूण पक्षी वजा उडलेले पक्षी बरोबर उरलेले पक्षी. एकूण पक्षी होते 4. त्यातील 1 पक्षी उडून गेला म्हणजे राहिले किती? 4 वजा 1 बरोबर 3 म्हणजेच आता त्या झाडावरती 3 पक्षी उरलेले आहेत. 1, 2, 3 म्हणजेच आता त्या झाडावरती 3 पक्षी उरलेले आहेत. हे आपले उत्तर असेल हे विद्यार्थ्यांना सांगावे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. शिक्षक मित्र हो, निसर्गातील सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून प्रथम सोपी शाब्दिक उदाहरणे तयार करावी आणि त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. शिक्षकांसाठी महत्त्वाचे: सुरुवातीला 3 किंवा 4 यापैकी कोणतीही एक संख्या वजा 2 ही संख्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा म्हणजेच वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. त्यानंतर 4 संख्या वजा 3 ही संख्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. यामुळे वजाबाकी ही संकल्पना सहजपणे विद्यार्थ्यांना समजेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.